नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, एज्युकेशनल काउन्सिलर, शैक्षणिक सल्लागार. आपलं या शैक्षणिक उपक्रमामध्ये अगदी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण एक महत्वपूर्ण सुरुवात करणाऱ्या विषयासंदर्भात बोलतोय. ऋतू बदलत आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होतोय. जून महिना येतोय. शाळा सुरू होत आहे. जसा ऋतू बदलत आहे तसं मुलांच्या बाबतीत सुद्धा आता नवीन अकॅडमिक इयर सुरू होतंय. नेमकं विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी, काय प्रिपरेशन करायला हवं, पालकांनी काय प्रिपरेशन घ्यायला हवं, अगदी थोडक्यात पण महत्वाचं असं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी 2-4 काही मुद्दे आहेत, आपल्याला माहिती आहे पण थोडंसं त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात बोलतोय. तर शारीरिक त्याच्या ज्या काही दक्षता आहेत ते त्या मुलांना घेणं गरजेचं आहे. त्याच्या ज्या शारीरिक सवयी असतील, मानसिक आरोग्य असेल, शाळेचं साहित्य संदर्भात काही गोष्टी असतील, शिस्त आणि सवयी या संदर्भात थोडंसं आपल्याला बघायचं आहे. शाळांशी पण पालकांचा आणि मुलांचा संपर्क असणं गरजेचं आहे. हे काही 2-4 मुद्दे आहेत, 5 मुद्दे आहेत, त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. अगदी कमी शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये मी तुमच्या समोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रबुधी निर्देवेर सदा वंदिता, सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. सरस्वती मातेशी वंदन करून आपण या टॉपिकवर थोडंसं बघूया. शाळा सुरू होण्या अगोदर अगदी 10-15 दिवसावर वेळ येऊन थांबला. शाळा सुरू होण्याची वेळ आलेली आहे. मुलांच्या काही सवयी कोणत्या असायला हव्यात त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये बघतोय. तर त्यांचे जे हॅबिट्स आहेत, शारीरिक आरोग्या संबंधित पालकांनी मुलांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 1.5-2 महिना जो झाला त्याच्यामध्ये काही मुलांच्या सवयी बदललेल्या आहेत. मुलं जास्त वेळ रात्री जागतायत, सकाळी उशीरनं उठतायत, मोबाईल बघतायत, मूव्हीज बघतायत, अस्ताव्यस्त सगळं काही गोष्टी मुलांच्या घडत होत्या. आता मात्र वेळ आलेली आहे परत एकदा शिस्तीमध्ये मुलांना आणण्यासाठी किंवा त्यांच्या अगोदरच्याच सवयी. का पालकांना तुम्हाला असं वाटतंय 16 तारखेला जेव्हा शाळा सुरू होईल त्याच्या आदल्या दिवशीच आपण बघूया, असं असेल तर काही हरकत नाही. येथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत, कारण शहाण्याला काटेकोर कायदे आहेत, असं एक कवी म्हणतायत. म्हणजे काय, इथे जे पालक जाणकार आहेत, ज्यांना आपल्या मुलांना शिस्त लावायची आहे, आपल्या मुलांच्या या अकॅडमिक इयर मध्ये काहीतरी समथिंग नवीन चांगलं व्हावं असं वाटतंय, अशाच पालकांसाठी हा व्हिडिओ मी खास बनवलेला आहे. ज्यांना वाटतंय आपला मुलगा स्कॉलर बनावा, स्कॉलर असेल तर त्याचा परफॉर्मन्स प्रॉपर पद्धतीने राहावा, त्यासाठी आहे. शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे. झोपण्याच्या मुलांच्या सवयी, लवकर त्यांना झोपायची सवय लावा. दिवसभर असं एक शेड्यूल बनवून देऊ शकतो आपण मुलांना, जेणेकरून मुलं संध्याकाळी लवकर झोपतील, सकाळी लवकर उठतील. किमान 6 ते 8 तास मुलांनी झोप घ्यायला हवी. त्या संदर्भात थोडंसं विचार करायला हरकत नाही. त्या संदर्भात नेमकं कसं शेड्यूल असावं यासाठी तुम्ही आम्हालाही संपर्क करू शकता, किंवा जो तुम्हाला योग्य वाटतो तो सोयीस्कर मार्ग तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात महत्वाचा विषय आहे, जवाहर नवोदय सारख्या काही शाळांमध्ये सुद्धा नवीन प्रवेश मुलांना देत असताना यांच्या काही आरोग्य तपासण्या करायला होतात. आणि हे मला लक्षात आले का नेमकं करतायत, तर माझ्या मुलाचे डोळे व्यवस्थित आहेत का. साधारणपणे 10-15-20 फुटाच्या अंतरावर विद्यार्थी बसतोय, फळ्यावर शिक्षक काय लिहितायत ते जर त्याला दिसतच नसेल, शिक्षक काय बोलतायत ते त्याला व्यवस्थित ऐकायला येत नसेल,
तर त्याला अंडरस्टँड कसं होणार? त्यामुळं ह्या ज्या काही तपासण्या आहेत, आपण ज्या लोकेशनला राहतो तिथं शासकीय रुग्णालय आहे, अगदी पैसेच खर्च करायला पाहिजेत असं नाही, पण आपल्या मुलांच्या या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. नेमकं अडचण कुठे आहे हे पालकांना समजलं पाहिजे. त्याचं डोळे, कान, नाक, दात अगदी छोटीशी गोष्ट आहे. त्यामुळं मुलांचे आजारी पडायचं प्रमाण ह्याच्यामध्ये कमी होईल. नाहीतर नेमकी शाळा सुरू होतीये आणि शाळा सुरू झाल्यानंतर जर मुलांच्या आरोग्याविषयी जर तक्रारी उभ्या राहिल्या तर मुलं शाळेत जाणार नाहीत. त्यांचा दवाखाना आपल्याला बघावा लागणार आहे आणि मग शाळा जे शिकवणार आहे, टीचर जे शिकवणार आहेत ते मुलांना आकलन होणार नाही. परत पाठीमाग आपली मुलं राहतील. या दृष्टिकोनातून हा महत्वपूर्ण संदेश आहे, हा आपण समजून घेतला पाहिजे. कारण का 365 दिवस जो काय हा अकॅडमिक इयर मध्ये जे काही सुट्टीचे दिवस वगळता अगदी 200 सव्वा 200 ते 250 दिवसांचीच मुलांची शाळा असते. 250 दिवस मॅक्झिमम शाळा होते. तर त्या वेळेमध्ये आपली मुलं एव्हरी टाइम दक्ष असतील. जसं की एखाद्या मिलिटरीमध्ये जवानांना ज्या पद्धतीनं शिस्त असते त्या पद्धतीनं काही आपण करू शकतो का? प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण अत्यंत महत्वाचा आहे मुलांसाठी अकॅडमिक परफॉर्मन्स वाढवण्यासाठी. त्याचबरोबर मुलांचं मानसिक आरोग्य कसं चांगलं राहील. शाळा म्हणजे आनंदाचं ठिकाण आहे असा एक दृष्टिकोन मुलांना देणं गरजेचं आहे. मंडळी, तुम्हाला आपल्या लहानपणीचे दिवस आठवत आहेत का? की मुलगा शाळेत जायला नाही म्हणतोय आणि त्याचे पालक, त्याची आई त्याला असं धरून ओढत घेऊन चालले, तो रडतोय. हे चित्र नक्की आपण अनुभवलं असेल, आपण बघितलं असेल. 100% प्रत्येकाने हा अनुभवलेला विषय आहे. मलाही माझ्या लहानपणीचे दिवस आठवत आहेत. तर का मुलांना शाळेमध्ये जाण्यात इंटरेस्ट नाहीये? तर त्यामुळं हा महत्वाचा विषय आहे की शाळा म्हणजे आनंदाचं ठिकाण आहे. मग आता आपला विद्यार्थ्याचं वय किती आहे, तो इयत्ता कितवीत आहे, त्यानुसार त्याच्या अंडरस्टँडिंग लेवलला योग्य असा रस्ता आपल्याला अवलंबावा लागेल. केवळ मारून त्याला ओढत शाळेत नेऊन बसवण्यात काही पॉइंट नाही. केवळ तेच करायला पाहिजे असं नाही. तर त्यामुळं नवीन शिक्षक आहेत, नवीन मित्र निर्माण होणार आहेत. या पद्धतीचे विषय मुलांशी आपल्याला बोलावे लागतील. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. नेमकं विद्यार्थ्याला जर काही मनामध्ये भीती किंवा टेन्शन असेल तर ते त्याच्याशी संवाद साधावा लागेल, त्याला बोलतं करावं लागेल. तर आपल्या लक्षात येईल की नेमकं अडचण कुठे आहे. त्यानुसार त्यांच्याशी संवाद साधून मुलांना शाळेला आनंदाने जाण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. त्याचबरोबर सुरुवातीपासून जर आपल्या पाल्याने सेल्फ स्टडी सुरू केला तर फार लोड शेवटी येणार नाही. या छोट्या मोठ्या टेस्ट असतात, फर्स्ट सेमिस्टर आहे, सेकंड सेमिस्टर आहे, हे येतच राहणार आहे. दर महिन्याला वेगवेगळे सण, सामाजिक काही बदल घडत असतात, काही गोष्टी घडत असतात, त्याचा परिणाम मुलांच्यावर होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची दक्षता आपला मुलगा मायनर आहे तो करू शकतो का? पालक म्हणून आपला सहभाग आवश्यक आहे की नाही? नक्की तुम्ही कॉमेंट्सद्वारे मला या विषयावर सांगू शकता. खरोखर हा विषय गरजेचा आहे, आत्ताच गरजेचा आहे असं तुम्हाला वाटतंय का? नक्की लाईकद्वारे तुम्ही मला सांगा. त्याबरोबर शालेय साहित्य, त्याच्या वह्या, त्याचं पेन, त्याचं कंपास, त्याचं दप्तर, या सगळ्या गोष्टींच्याकडे पालकांनी बारकाईनं बघणं गरजेचं आहे. शिस्त लावणं, माझं दप्तर नेमकं मी कुठं ठेवतोय, माझ्या सवयी काय आहेत, मी शाळेतनं आल्यानंतर कुठं ठेवतोय, माझं साहित्य मला लगेच मिळालं पाहिजे, अशा काही सवयी आहेत. बरेच मुद्दे आपण त्याच्यामध्ये बोलू शकतो. सगळ्यात पालकांसाठी महत्वाचा विषय काय आहे
की आपल्या पाल्याचं जे काही वेळापत्रक आहे, टाइम टेबल आहे, कसे त्याचे तास होणार आहे, शाळेचे काय नियम आहे, या सगळ्या गोष्टी पालकांना लक्षात यायला पाहिजे. त्याचबरोबर शाळा व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून, ग्रुपच्या माध्यमातून, फोन करून संपर्क आपल्याशी करत असतात. पालक सभा केव्हा आहे, त्याचबरोबर शिक्षकांशी संपर्क पालकांनी ठेवलाच पाहिजे. मी मगाशी जे एक डायलॉग बोललो, येथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत, कारण शहाण्याला काटेकोर कायदे आहेत. जर माझ्या मुलाला घडवायचं असेल, ह्या शहाणपणामध्ये जर मला या ग्रुपमध्ये यायचं असेल, तर मला संपर्क शिक्षकांच्या बरोबर, शाळेबरोबर ठेवायलाच पाहिजे. शाळेशी संपर्क असेल तर काही पॉसिबिलिटी वाढतील, अदरवाईज कठीण आहे. मी काही फार वेगळं बोलायची गरज नाही. आज आपण समाजातलं चित्र बघतोय. त्याच्यानंतर आपली मुलं ज्या वयोगटात आहेत, त्या वयोगटातले जी मुलं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या काही वेगवेगळ्या समस्या असतील. कदाचित आज मी आता जो काही 2-5 मुद्दे तुम्हाला सांगितले, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आपल्या मुलांचा असू शकतो, समस्या असू शकते. जर तुम्हाला विशिष्ट वयातल्या मुलांच्या बाबतीत काही सल्ला हवा असेल, तर तुम्ही आम्हाला फ्री काउन्सिलिंगसाठी सुद्धा संपर्क करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर तर मी दरवेळेला, प्रत्येक वेळेला हे प्रकाश काउन्सिलर चॅनल, त्याच्यावर माझा अधिक माहितीसाठी संपर्क, हे सगळं मी देतच असतो. तर नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. संबंधित तुम्हाला जे योग्य वाटेल त्या लोकांना तुम्ही अप्रोच करू शकता. शिक्षक आहेत, या विभागातले काही जाणकार माणसं आहेत. काउन्सिलिंग संदर्भात आम्ही स्वतंत्र असे कोर्स केलेले असल्यामुळं त्यातले बारकावे आम्हाला माहिती आहेत. आणि हेच विचार या प्रकाश काउन्सिलर चॅनलच्या माध्यमातून मी सातत्याने मांडायचा प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा. येणाऱ्या दिवसांमध्ये सातत्याने मुलांच्या अभ्यासासंदर्भात आपण काय अपडेट राहू शकतो, काय करू शकतो, रोजचे 2-5-10 मिनिटं आपण देऊ शकतो का? तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही मला ऐकू शकता. अशी ही तंत्रज्ञानाच्या मदतीनं युट्यूबच्या माध्यमातून आज मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. सुट्टीच्या दिवशी तुम्ही मला ऐकू शकता, निवांत वेळेला ऐकू शकता. यामध्ये मुलांनी अभ्यास कसा करायला पाहिजे, अभ्यास सेल्फ स्टडी म्हणजे नेमकी काय आहे, होमवर्क म्हणजे नेमकं काय आहे, कुठले कुठले पैलू मुलांना स्कॉलर बनवण्यासाठी करत असतात, हे येणाऱ्या दिवसामध्ये मी सातत्याने व्हिडिओ आणतच राहणार आहे. याचा उपयोग आपल्या सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना होणारच आहे, यात शंकाच नाही. याच्याबद्दलचं काही तुमचं मत असेल तर तुम्ही नक्की कळवा. त्याच्यावर आपण थोडासा विचार करूया. कॉमेंटद्वारे तुम्ही मला सांगा, संपर्काद्वारे तुम्ही माझ्याशी बोलू शकता. येणाऱ्या दिवसांमध्ये एकदा शाळा सुरू झाली की मी लाईव्ह सुद्धा तुमच्या बरोबर बोलायसाठी येणार आहे. डायरेक्ट तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता. लवकरच आपण लाईव्ह सुद्धा भेटण्याचं नियोजन करूया. तोपर्यंत धन्यवाद.